नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन न्यूजमध्ये। तर पिंपरी चिंचवडमधून महत्त्वाची बातमी। हिंजवडीतील भूमकर चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। डांगे चौकाकडे जाणारा प्रस्तावित 45 मीटर रुंद मार्ग मोकळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली। काळखडक झोपडपट्टीतील 96 कुटुंबाचे अतिक्रमण या मार्गात होते, ज्यावर आता हातोडा चालवण्यात आला आहे। त्यामुळे आता हा मार्ग 6 पदरी होणार आहे। भूमकर चौकातून जाणारा रस्ता सध्या फक्त 2 पदरी असल्याने मोठी कोंडी होते, तोही आता 6 पदरी होण्याची शक्यता आहे। पुलाच्या उभारणीसाठी पुढील 2 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे। महापालिकेचे सह अभियंता बाबासाहेब गायकवाड यांनी सांगितले की काळाखडक येथील अनेक वर्षापासून हा रस्ता या 200-250 मीटरमध्ये कमी रुंदीचा असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची होती। राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील कर्मचारी मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवड शहरात राहतात आणि IT पार्ककडे जाणारा हा मुख्य प्रवेशद्वार आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार हा मार्ग अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा